कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे देवा, हा दिवा का फडफडतोय? शुभ कार्य व्यवस्थित पार पडेल ना? अगं तिलोत्तमा, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल। वाऱ्यामुळे फडफडतोय तो। हा पण नमस्कार जगन्नाथजी, बरं झालं तुम्ही आलात। बघा, आईला उगाच काळजी वाटते। अहो, तो दिवा विजला पण नाही तरी भीती वाटते आईला। सांगा आता तुम्ही काय करायचं ते। नाही, भीती वाटणं स्वाभाविक आहे, शेवटी आईचं काळीज आहे। भीती वाटणारच आणि वाटायलाच हवी। का? म्हणजे काही अडचण आहे का? काय झालंय तिलोत्तमाबाई, मी आज सारांची पत्रिका बघितली तर ग्रहांची स्थिती थोडी विचित्र आहे। म्हणजे मलाही थोडी काळजी वाटली। आणि एक मिनिट, आय एम सॉरी, पण तुम्ही म्हणालात की घाटावर पूजा केली तर सारंगच्या लग्नात कोणताही विघ्न येणार नाही। मग आता हे काय? हो, सांगितलं होतं ना। पण आपल्याला दिलेलं प्रत्येक काम आपण 100% बरोबरच करतो याची आपल्याला खात्री आहे का? नाही ना। म्हणजे एखादा विधी करताना, एखादी पूजा करताना काहीतरी चुकू शकतं, आणि अशीच एखादी चूक झाली असेल म्हणून पुन्हा हा प्रश्न उभा राहिला। बोला ऐश्वर्याताई, बोला। ऍक्च्युली माझ्या माहेरचे एक ऍस्ट्रोलॉजर आहेत, शिवशंकर वेद पाठकजी। काय म्हणाले ते? त्यांचं असं म्हणणं आहे की सारंगच्या पत्रिकेत दोष आहे आणि लग्नाआधी त्याचं निवारण करावं लागेल। मग आता काय करू शकतो आपण? काहीतरी मार्ग असेलच ना यासाठी? जे काय लागेल ते आम्ही करायला तयार आहोत। म्हणजे माझं तर म्हणणं आहे की जर का माझ्या लेकाच्या जीवावर बेतणार असेल तर हे लग्न नाही झालं तरी सुद्धा चालेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।